दुसऱ्या समाजाच्या मुलीबरोबर प्रेमसंबंध ठेवू नको असे सांगितल्याच्या रागातून मामी, तिचे 2 मुले, एक नातेवाईकावर कुणी हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली होती। ही घटना लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील पाटील वस्ती परिसरात जून 2016 साली घडली। या हल्ल्यात एका अल्पवयीन मुलाचा मृत्यू झाला होता तर 3 जण गंभीर जखमी झाले होते। या गुन्ह्यातील आरोपीला पुणे जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे। विठ्ठल बाबासाहेब गुंड असं शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे तर बाळकृष्ण महादेव धस असं मृत्यू झालेल्या मुलाचं नाव। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रेणुका वाघमारे या विवाहित असून गाडवे मळा परिसरात कुटुंबासोबत राहतात। त्यांची आई मंदा धस, वडील महादेव, भाऊ अमोल आणि बाळकृष्ण हे पाटील वस्ती परिसरात राहण्यास आहेत। रेणुका यांचे वडील महादेव धस यांनी त्यांचा भाचा विठ्ठल याला दुसऱ्या समाजाच्या मुलीबरोबर प्रेमसंबंध ठेवू नको असे सांगितले होते। दरम्यान याचाच राग मनात धरून आरोपीने त्याच्या 2 साथीदारांना बोलावून मध्यरात्री गाढ झोपेत असताना मामी मंदा धस, मामे भाऊ अमोल आणि बाळकृष्ण आणि नातेवाईक बाळा गावडे यांच्यावर लाकडी दांडक्याने मारहाण केली। या मारहाणीत 4 जण गंभीर जखमी झाले होते तर बाळकृष्ण धस याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। गुन्ह्याचा खटला पुणे जिल्हा व सत्र न्यायालयात सुरू होता। त्यानुसार न्यायालयाने आरोपी विठ्ठल गुंड याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे।